नमस्कार. तर हा आहे शिळ्या पोळ्यांचा नाश्ता, जो की सगळ्या नाश्त्यांना फिक्का पाडतो. सगळ्या नाश्त्यासमोर हा नाश्ता एकच नंबर. तर हा बनवायचा कसा ते मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, आता आम्ही याला म्हणतो पोळ्यांचा भुगा. तर पोळ्याचा भुगा बनवण्यासाठी भरपूर अशी कांदा आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. तर कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या ज्या आहेत ते चिरून घ्यायच्या. आता या शिळ्या पोळ्यांचा नाश्ता बनवण्याचं कारण असं की काल होती शिवजयंती आणि घरातल्या अर्धे मेंबरचं जेवण हे बाहेरच झालं होतं. शिवजयंतीनिमित्त बाहेर आमच्या इथे खूप मोठा कार्यक्रम असतो आणि तिथे जेवणाची पण व्यवस्था केलेली होती. त्यामुळे मग रात्रीचा केलेला स्वयंपाक जो आहे तो तसाच राहिला आमचा. मग त्या उरलेल्या शिळ्या पोळ्यांचा ना आईने ते नाश्ता बनवला. तर पोळ्या ज्या त्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर कांदा, कोथिंबीर आणि मिरची जे ते चिरून घेतली. आता या पोळ्यांना ना आपल्याला फोडणी द्यायची. त्यासाठी कढई गॅसवर तापायला ठेवली. त्यामध्ये आता तेल घालणार आहे तापण्यासाठी. तेल चांगलं कडकडीत तापलं की यामध्ये सगळ्यात आधी ना आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाण्याचा भरपूर असा वापर करायचा, यामध्ये खूप छान लागतात तळलेले शेंगदाणे. आणि शेंगदाणे जे ते आपण बारीक केलेल्या पोळ्यांवर काढून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि चिरून घेतलेली मिरची घालायची आधी, जेणेकरून मिरची जी ती आपली चांगली तळल्या जाईल तेलामध्ये. मिरची चांगली तळल्या गेली की नंतर त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकायचा. कांदा भरपूर वापरायचा या रेसिपीसाठी. तर कांदा पण छान लालसर रंग येईपर्यंत इथे परतून घ्यायचा. कांदा चांगला परतला गेला की यामध्ये मीठ टाकायचं. 1 चमचाभर हळद टाकायची. मीठ आणि हळद कांदा मिरचीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये थोडंसं ना पाणी टाकायचं, ज्याने आपल्या पोळ्या ज्या त्या शिळ्या असतात आणि पाण्याने ना ह्या भुगा जो आहे तो आपला चांगला मऊसूद लागतो. तर हे पाणी बघा, अशी चांगली फोडणी बसली पाहिजे ह्या पाण्याला, असा आवाज आला पाहिजे ह्या पाण्याचा. आणि त्याच पाण्यामध्ये मग ह्या बारीक केलेल्या पोळ्या टाकायच्या. चांगल्या परतू घ्यायच्या. 4 ते 5 मिनटं ह्या पोळ्या चांगल्या परतून घ्यायच्या. 2-3 मिनटं झाकण ठेवून पण याला परतवायच्या, जेणेकरून या चांगल्या परतल्या जातील. आता 2-3 मिनटं याच्यावर झाकण ठेवून परतून घेतल्या. नंतर यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायची. आणि असा हा झटपट आपल्या शिळ्या पोळ्यांचा नाश्ता बनवून रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून एकदा नक्की सांगा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.